नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉइंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज 24 जुलै या दिवसाच्या चालू घडामोडी आपण वन लाइनर स्वरूपात पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, जो काही आजचा पहिला प्रश्न होता, काठमांडू येथील विमानतळाचे नाव काय आहे? तर त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रकारचं नाव आहे। तेथील एका खासगी विमानाला अपघात झाल्यामुळे जे आहे ते हे विमानतळ चर्चेत होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माजी अग्निवीरांसाठी म्हणजे आता जे अग्निवीर आहेत त्यांच्यासाठी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना माजी असं म्हटलं जाईल। CAPF आणि आसाम रायफल्स मध्ये किती टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे? तर ते 10%। पुढे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी रवींद्र तुपकरांची हकालपट्टी केलेली आहे। त्यानंतर रवींद्र तुपकरांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर ते महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी। त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेची शताब्दी सोहळ्यानिमित्त कोणाच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे? तर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिथे कार्यक्रम होणार आहे किंवा त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोठे आहे? तर ते वसमत हिंगोली म्हणजे महाराष्ट्रात आहे। लक्षात राहू द्या, कोणते कोठे आहे, कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न येऊ शकतो। जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। संविधानातील कोणते कलम हे नागरिकांचे कर्तव्य कोणत्या कलमात नागरिकांचे कर्तव्य नमूद करण्यात आले? तर ते 51 क। नागरिकांचे मूलभूत कर्तव्य हे राज्यघटनेत सुरुवातीपासून नव्हते। सुवर्ण सिंह समिती माजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही समिती स्थापन केली आणि त्यानंतर मग मूलभूत कर्तव्यांचा नागरिकांचे कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला। जगामध्ये रशिया आणि आणखीन एखादी देशामध्ये राज्यघटनेत अशा प्रकारे पहिल्यापासूनच मूलभूत कर्तव्य नमूद आहेत। त्यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर अजिंक्य नाईक यांची निवड झालेली आहे। या संघटनेचा म्हणजे मुंबई क्रिकेट संघटनेचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे। भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्यालय कोठे आहे? तर ते मुंबई येथे आहे। पण ICICI क्रिकेट बोर्डाचं मुख्यालय कोठे आहे हे तुमच्यासाठी प्रश्न आहे। मित्रांनो, काही जण विचारत आहेत की ही PDF आपल्याला मिळेल का? हो, मिळेल। तुम्हाला PDF वाचायची असेल तर टर्निंग पॉइंट्स ॲप तुम्ही डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून। तुम्हाला ते लगेच दिसेल, लोगो पण आपला दिसेलच त्या टर्निंग पॉइंट्स ॲपवर। मग ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे सगळा PDF फ्री स्टडी मटेरियलमध्ये दिसतील। पुढे कारगिल विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? 26 जुलै या दिवशी साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी एकमताने फेरनिवड कोणाची झाली आहे? नीता अंबानी यांची फेरनिवड झालेली आहे। ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डॅश यांना मध्य प्रदेश सरकारच्या संस्कृती विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे। डॉक्टर प्रमोद खडसे यांना हा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे। आता मध्य प्रदेशचा का घेतलेला आहे? तर मध्य प्रदेशतर्फे लता मंगेशकर हा देखील पुरस्कार दिला जातो, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार। आणि त्यावरती देखील प्रश्न मागे आलेला होता। ठीक आहे म्हटलं, आपल्याला काय एकदा वाचायला काय अडचण नाही किंवा आपल्याला ॲड करायला काय अडचण नाही, म्हणून हे डे टू डे मध्ये आपण घेतलेलं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।